हाय हॅलो सर्वांना नमस्कार। मी मनीषा स्वागत करते आपल्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर तुम्ही थंबनेलवरून समजलंच असेल तुम्हाला की हा व्हिडिओ आहे तो कोणत्या टॉपिकवरती आहे। तर मी डिप्रेशनमधून कशी बाहेर पडले ते ताईंना ऐकायचं आहे, कारण मागच्या वेळी मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला। त्या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट आल्या की ताई तू डिप्रेशनमधून कशी बाहेर पडलीस ते आम्हाला सांग। तर म्हटलं चला एका व्हिडिओमुळे जर सगळ्या ताईंचं चांगलं होत असेल तर एक व्हिडिओ आपल्याला अपलोड करायला काय होते। तर चला मी तुमच्यासाठी हाच व्हिडिओ खास बनवत्या। तर मी यूट्यूबमध्ये कशी आली ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। ज्या वेळेला माझी लहान मुलं होती त्यावेळेला मला जास्त काही वेळ भेटायचं नाही दुसरं काम करण्यासाठी। घरातलं काम करून मुलांना सांभाळायला लागायचं। मुलं मोठी झाली की त्यांना स्कूलमध्ये पाठवलं की मला खूप सारा वेळ भेटायचा। तर मला असं वाटायचं की हा वेळ आहे तर कुठंतरी आपण घालवावा, म्हणजे 4 पैसे आपल्याला येतील असा वेळ घालवावा। तर कामाला जाणं तर शक्य नव्हतं, म्हणून मी काय केलं, शिवण क्लास केला आणि घरामध्येच कपडे शिवायला लागले। 7 ते 8 वर्ष मी काम केलेलं आहे। मिशनीवरती ब्लाऊज वगैरे शिवत होती, पण आता बंद केलेलं आहे 2 वर्ष झालं, कारण माझी कंबर खूप दुखायला लागली, त्यामुळे बंद करून टाकलं। आणि माझे वगैरे शिवते, तर माझेच ब्लाऊज फक्त शिवते, बाहेरचं वगैरे काही घेत नाही। तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या, ताई खरंच तू खूप पॉझिटिव्ह राहते। तर मी सांगते कशी पॉझिटिव्ह राहते। तर तुमच्या कमेंटमुळे पण राहते आणि त्याला जास्त खूप सारी कारणंसुद्धा आहेत पॉझिटिव्ह राहण्यासाठी। तर तीच तुम्हाला मी सांगणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला सांगते मी तुम्हाला की काय कारण आहे। तर असा खूप वेळ राहायचा, मुलं शाळेत गेली की माझ्याकडे खूप वेळ असायचा। तर तोच वेळ आपल्या कामासाठी घालवला तर आपला काहीतरी फायदा होतो, आपल्याला 4 पैसे भेटतात। ज्यावेळेला आपली मुलं स्कूलला जातात त्यावेळेला आपल्याला भरपूर असा वेळ भेटतो आणि तो वेळ आहे आपण टीव्ही बघण्यात किंवा फोनवरती किंवा ह्याचं त्याचं बोलण्यामध्ये किंवा बाहेर बसून 4 चौघी बसून याची टिंगल करणे त्याची टिंगल करणे यामध्ये सगळा आपला वेळ जातो आणि आपल्याला वेळच उरत नाही। आणि मग नंतर म्हणतो आपण की बापरे मी किती वेळ घालवला आयुष्यामधला। जर हाच वेळ मी दुसऱ्या कामासाठी म्हणजे चांगल्या कामासाठी घालवला असता तर खूप चांगलं झालं असतं, माझा काहीतरी फायदा झाला असता। माझी मुलं मोठी झाली की मी शिवण क्लास केला आणि त्यानंतर कपडे शिवायला लागली। तर माझं मग रुटीनच चालू झालं, मुलांचं बघायचं, घरातलं बघायचं आणि शिवण क्लासचं सगळं बघायचं। आणि बाहेरची कस्टमरसुद्धा यायची, ती सुद्धा हँडल करायची। तर काही कस्टमरसुद्धा बाहेरची यायची तर ती सांगायची हा असा तो तशी, ही अशी म्हटली ती तशी म्हटली। तर मी म्हणायची त्यांना हा म्हणून द्या म्हटली तर, पण हा विषय इथंच सोडून द्या आणि पुढं चालूया आपण। तर मी ह्या कानानं ऐकायची, ह्या कानानं सोडून द्यायची, कारण आपण हे सगळं जर आपण डोक्यामध्ये घेतलं तर पुढं जाऊ शकत नाही, मला माहिती होतं। कारण जे मिशनीचं काम होतं ते मलाच करायचं होतं आणि जे घरातलं काम म्हणा मुलांचं ते मलाच करायचं आहे। आणि बाहेरच्या माणसांनी सांगितलेलं जे विचार असतात तेच डोक्यामध्ये आपल्याला फिरत असतात। त्यामुळे मी जास्त विचार करत नव्हती त्या सांगितलेल्या व्यक्तीवरती, किंवा कोणी काय म्हटलं तरीसुद्धा मी जास्त विचार करत नव्हती। कारण जास्त जर आपण बाहेरच्या माणसाचा किंवा आपल्या जवळच्या माणसाने आपल्याला काय म्हटलं जास्त विचार केला तर जास्त डिप्रेशनमध्ये आपण जातो। त्यामुळे मी जास्त विचार करायचा त्यावेळेलाच सोडून दिला। म्हटलं आपलं काम भलं, आपला संसार भला आणि आपली मुलं भली। तर सगळ्या ताईंना माहिती आहे, त्यामुळे मी हॅप्पी राहते। 8 वर्ष झालं मी कपडे शिवत होते, त्यानंतर 2 वर्ष झालं मी आता मिशनीचं काम बंद केलेलं होतं, कारण माझ्या कमरेने खूप त्रास व्हायला लागला। तोपर्यंत करोना आला आणि करोनामध्ये माझी आई आहे ती देवाघरी गेली। त्यानंतर खूप अशी म्हणजे 2 वर्ष मी डिप्रेशनमध्ये होते, नाही शिलाई काम नाही घरातलं व्यवस्थित काम। आणि माझी आई खूप कमी वयामध्ये देवाघरी गेली, त्यामुळे खूप डिप्रेशनमध्ये होतो आम्ही सर्वजण। तर त्यानंतर असं वाटायला लागलं, म्हणजे जर हाच विचार मी कायम करत बसली तर माझ्या मुलांचं कसं, माझ्या संसाराचं कसं, असं मला वाटायला लागलं। म्हणून म्हटलं आता जर आपल्या कमरेनं जमना तर आपण काहीतरी करावं। तर असंच मी एकदा मोबाईल बघत होती, तर म्हटलं चला आता यूट्यूब चॅनेल तरी काढून बघूया काय त्यात म्हणजे आपला थोडं तरी काय म्हणजे होतोय का सक्सेस। तर खरंच तुमचा खूप छान प्रतिसाद आहे माझ्या व्हिडिओंना, माझ्या चॅनेलला आणि मलासुद्धा, आणि माझ्या स्वामींचा सुद्धा खूप माझा आशीर्वाद मोठा आहे माझ्याबरोबर। तर त्यामुळे माझं चॅनेल आहे ते सक्सेस झालं आणि खूप चांगली प्रगती होत गेली। आणि तुमच्यामुळे खूप साऱ्या व्हिडिओंना प्रतिसाद भेटतोय, प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे मी पॉझिटिव्ह राहते। निगेटिव्ह राहिलं की आपल्या डोक्यामध्ये खूप विचार वेगवेगळे येतात।
तर आपलं कसं असतं बघा, जर आपले जवळची मैत्रीण असली किंवा जवळचे शेजारी असले किंवा नातेवाईक असले, त्याच्यासाठी आपण खूप सारं करतो आणि काहीतरी खटकलं की ती काहीतरी आपल्याला बोलतात किंवा आपण त्यांना काहीतरी बोलतो. मग असं करण्यात पण काय फायदा नाही किंवा असं बोलण्यात पण. त्याच्यापेक्षा म्हणजे लांबच राहिलेलं परवडतं. त्यामुळे ना लांब राहिले ना, म्हणतात ना 4 हात लांब राहिले की चांगलं राहतो. तर खरंच आहे, 4 हात लांब राहिलं की चांगलं राहतं. आणि मी कसं करते, मी जास्त संपर्क ठेवते. असं म्हणत नाही मी की नातेवाईक तोडा, भाऊबंदकी तोडा, शेजारी तोडा, असं नाही. सगळ्यांच्या बरोबर चांगलं बोलायचं, चांगलं वागायचं, पण कुणाला वाईट म्हणायचं नाही किंवा वाईट विचार सांगायचे नाही. वाईट विचार त्या समोरचा माणूस सांगत असला तर फक्त ऐकायचे आणि सोडून द्यायचे. जर तुम्ही त्या माणसाचं ऐकलं नाही ना, तर तो माणूस तुम्हाला मूर्खात काढतो. त्यामुळे त्या माणसाचं फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं. आणि आपलं जे काही करायचं नाही पुढचं काम, त्याचा विचार आपण करायचा. समोरचा माणूस काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलंय तो विचार कधी करायचा नाही. तो जर आपण कायमचा विचार करत बसलं की आपल्या डोक्यामध्ये तसंच चालू राहतं. आपलं तसंच होईल का, आपल्याला तसंच कोण काय म्हणेल का, तो आपल्याला तसंच म्हणेल का, तसंच म्हणत असेल का, असं सगळं विचार ना चक्र आपल्या डोक्यामध्ये चालत असतं. त्यामुळे ते विचार करायचे सोडूनच द्यायचे. आपलं काय काम करायचं आहे ना ते करायचं. आता यूट्यूबमध्ये आल्यानंतर मला खूप जणांनी नावं ठेवली, काय काय बोलले, तरीसुद्धा मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. कारण मला काय करायचं आहे ते मला माहिती आहे. म्हणजे मला कुठपर्यंत पोचायचं आहे ना ते मला माहिती आहे की कुठपर्यंत पोचायचं आहे. मला कुणी काही म्हटलं ना तरी काही फरक पडत नाही बघा. कारण मला जे करायचं आहे ते मी करणार आहे. म्हणजे मी कुठल्या वाईट रीतीने करत नाही, काहीसुद्धा नाही, चांगल्या गोष्टी घेऊनच करत्या. तर माझे रोजचे डेलीचे ब्लॉग असतात, तुम्हाला माहितीच आहे, बघताय तुम्ही रोजचे. त्यामुळे कसे असतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा ताईनो. आणि खरंच ताईनो, तुम्ही ना माझ्या ब्लॉगला कमेंट करत जा. तुम्ही कमेंट खूप कमी करता आणि मग मला ब्लॉग रोज करायचे म्हटल्यानंतर, रोज कोणते ब्लॉग करायचे तेच पाठवायचं म्हटल्यानंतर असं होतं रोज तेच तुम्हाला दाखवायचं नको वाटतं. मग मलाच असं वाटतं की रोज मी तेच दाखवत्या. म्हणून तुम्ही ना कमेंट करत जा माझ्या व्हिडिओला. मला पण खूप छान वाटतं. मला तुमच्या व्हिडिओची खूप आतुरता असते की तुम्ही कमेंट मला कधी करताय, असं मी विचार करत असते. आणि तुमची जर कमेंट आली ना तर मला एवढा आनंद होतो ना, आणि त्या कमेंटचा रिप्लाय मी लगेच देते तुम्हाला. आणि तुमचा प्रतिसाद खरंच ताईनो भरभरून आहे ताईनो. तर असं पॉझिटिव्ह राहायचं. आणि करिअर जर आपल्याला घडवायचं असेल ना ताईनो, तर आपल्याला घर बसल्या पण काम कसं करता येईल ते सुद्धा बघायचं. आजकाल घर बसल्या कामंसुद्धा भरपूर आहेत. आपण जर इथं तिथं गेलो, बसलो, उठलो तर त्याने आपल्याला काही फायदा होणार नाही. तर पहिलं कसं व्हायचं, मी ह्याला फोन कर, त्याला फोन कर, त्याचा फोन नाही आला, तिचा फोन नाही आला, मला विचारलं नाही, मला बोलली नाही की कशी आहे तू, काय आहे, असा विचार पहिले मी करायची. म्हणजे ज्या वेळेला मला वेळ असायचा त्यावेळेला. आता मला अजिबात वेळ भेटत नाही आहे ताईनो. म्हणजे कसं होतं, समोरच्या माणसाने केलं ना तरीसुद्धा मला जास्तीत जास्त यूट्यूबला, घरातल्या कामाला सगळं काही हँडल करावं लागतं. त्यामुळे जास्त वेळ देता येत नाही. थोडंफार देते, म्हणजे बोलते, असं नाही की बोलतच नाही आहे मी. बोलते, फोन करते, पण कशा आहेत, काय आहे, हे सर्व काही विचारते, एवढंच. आणि मग असं व्हायचं आणि आपण तोच विचार करत बसायचो, मी फोन करत्या आणि समोरचा फोन करत नाही, समोरची फोन करत नाही, असा पहिला विचार करत होती मी. पण मी आता असा विचार करत नाही, कारण आपण पण काम करतोय तसेच समोरचे पण काम करत असतील असा विचार करते. आणि असा जर विचार तुम्ही ठेवला ना ताईनो, खरंच एक दिवस तुम्ही खरंच सक्सेस होणार. आणि तुमचे निगेटिव्हिटी थॉट आहेत ना ते सगळे तुमच्या डोक्यातले जाणार. त्यामुळे तुमचे विचार ना पॉझिटिव्ह कायम ठेवा. म्हणजे आपण कायम कामात मग्न असायचं. कायम कामात मग्न असलं की आपला वेळ कसा निघून जातो ना ते पण माहिती पडत नाही. तर मला रात्रीच्या 11-12 वाजतात, म्हणजे जेवायला मला 10:30 वाजतात, भांडी घासेपर्यंत 11-12 वाजतात. कधी कधी लेट येतात मिस्टर, त्यामुळे खूप लेट होतं. त्यानंतर मी एडिटिंग करते, 3:30 वाजतात रात्रीच्या मला एडिटिंगला कधी कधी. मग तिथून पुढं मी झोपते, 5 वाजता उठते लगेच, 2 तास 2-3 तास, मग दिवसाचा 1-1.5 तास मी झोपते. कारण आराम पण आपल्या शरीराला पाहिजे म्हणून थोडासा आराम पण करते. त्यानंतर मग आणि तुमच्या संग एवढी मी फ्रेश बोलते का, आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं आहे, निगेटिव्ह राहायचं नाही ताईनो. निगेटिव्ह राहिलं ना आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये असे वाईट विचार येतात, थॉट येतात. मग आपल्याला म्हणजे वेगळंच वाटतं. आणि आपल्याला जर चांगली आपण सुरुवात केली ना, म्हणजे अशी, आणि तुम्ही खरंच सांगतो ताईनो, यूट्यूबमध्ये करिअर खरंच चांगलं आहे. तुम्हाला जर करायचं असेल ना यूट्यूबमध्ये काम किंवा यूट्यूब विषय काय माहिती पाहिजे असेल तर मला विचारा नक्की.
आणि मग मी असंच करत गेले आणि सगळं विचार मागं टाकलं आणि कोण काय म्हणते त्याच्याकडे अजिबात मी लक्ष देत नाही ताईनं. कोण काय म्हणायचं ते म्हणून दे, कुणाला काय बोलायचं असेल ते बोलून दे, पण मी कुणाला काय म्हणत नाही आहे. कारण कसं आहे, समोरचं बोलते म्हणून आपण बोलायचं नाही, कारण त्याच्यातून आपल्यात काहीसुद्धा फरक राहत नाही ताईनं. म्हणून मी काय करते, आपलं काम भलं, आपण भलं आणि घर भलं एवढंच करते. तर चला ताईनो, व्हिडिओ हा तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ताईनो ते सुद्धा नक्की सांगा. जसं माझ्या मनामध्ये आहे ना ताईनो, तसं तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि जे रिअलमध्ये आहे तेच तुम्हाला ताईनो सांगितलेलं आहे. तर नक्की व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा ताईनो. आणि जास्तीत जास्त ताईनो सबस्क्राईब करा चॅनेलला आणि तुम्ही कमेंट करत जावा की तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे. तर चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण छान रहा, मस्त रहा. तर चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ.